आजचा दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 14 ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस, त्या दिवशी घडलेल्या घटना आणि जन्म व निधन। 14 ऑगस्ट रोजी विभाजन भय स्मरण दिवस असतो। 1947 साली भारत पाकिस्तानच्या विभाजनाच्या काळातील भयानकतेचे स्मरण करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे। या दिवसाचा उद्देश विभाजनाच्या वेळी झालेल्या अत्याचारांची, हिंसांची आणि विस्थापनाची आठवण करून देणे आहे। लाखो लोकांना आपले घर, आपली जमीन आणि आपले कुटुंब गमवावे लागले होते। या विभाजनामुळे भारताच्या इतिहासात एक काळा अध्याय लिहिला गेला। या दिवशी त्यावेळच्या भीषणतेने त्रस्त झालेल्या लोकांची आठवण करून त्यांचे दुःख आणि वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो। या दिवसाच्या माध्यमातून देशातील नवीन पिढ्यांना त्या विभाजनातून शिकवण घेत एकता आणि शांततेच्या दिशेने वाटचाल करण्याचे महत्त्व पटवले जाते। विभाजन भय स्मरण दिवस हा इतिहासातील त्रासदायक घटनांना विसरू नये म्हणून आणि भविष्य काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यामुळे आहे। त्यानंतर जागतिक लेझर्ड दिवस म्हणजे जागतिक सरडा दिवस। हा दिवस सरड्यांच्या संवर्धनासाठी, त्यांच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्या महत्त्वाची ओळख पटवण्यासाठी साजरा केला जातो। सरडे हे विविध प्रकारच्या वातावरणात जगणारे प्राणी आहेत आणि त्यांच्या विविध प्रजाती जगभर पसरल्या आहेत। सरड्यांची त्वचा खडबडीत आणि रंगबिरंगी असते, जी त्यांना त्यांच्या वातावरणात मिसळून शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यास मदत करते। त्यांचे जगातील जैवविविधतेत मोठे योगदान आहे। ती कीटकांचे नियंत्रक म्हणून काम करतात आणि अन्न साखळीतील ते एक महत्त्वाचा घटक आहे। वर्ल्ड डिझल डे च्या निमित्ताने लोकांना सरड्यांच्या प्रजातींविषयी माहिती देणे, त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करणे आणि त्यांच्या संवर्धनाच्या गरजेबद्दल जनजागृती करणे हा एक मुख्य उद्दिष्ट आहे। सरडे संकटात आलेल्या प्रजातींमध्ये गणले जातात आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा नाश होत आहे, त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे। त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना। 1660 मुघल सैन्याने चाकणचा किल्ला ताब्यात घेतला। 1848 अरेगॉनला अमेरिकेचा प्रदेश म्हणून मान्यता देण्यात आली। 1862 कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना झाली। 1862 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली। 1893 मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश आहे। 1945 दोन अणुबॉम्बच्या भीतीने होणारे उच्चाटन जपानच्या शरणागतीला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीस कारणीभूत ठरले। 1943 नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानद डी लिट पदवी प्रदान केली। 1947 पाकिस्तानला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले। 1947 भारताचे पहिले गव्हर्नर म्हणून लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती झाली। 1958 एअर इंडियाने दिल्ली मॉस्को सेवा सुरू केली। 1971 बहरीनला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले। 2006 श्रीलंकेच्या हवाई दलाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात चिंचोलाई येथे 61 तमिळ मुलींचा मृत्यू झाला। 2010 सिंगापूर येथे पहिले युवा ऑलिम्पिक गेम्स आयोजित करण्यात आले। 14 ऑगस्ट रोजी घडलेले जन्म। 1777 हान्स क्रिस्टियन ऑर्स्टेड डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ। 1907 गोदावरी पुरळेकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेता, सामाजिक कार्यकर्ता, लेखिका, महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील। 1911 भारतीय तत्वज्ञानी वेदतिरी महर्षी। 1925 जयवंत दळवी साहित्यिक, नाटककार, पत्रकार। 1957 जॉनी लिव्हर विनोदी अभिनेता। 1962 रमीज राजा पाकिस्तानी क्रिकेटपटू व समालोचक। त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी घडलेले निधन। 1958 जीन फ्रेडरिक जॉलियोट मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक। 1984 खाशाबा जाधव 1952 च्या हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर। 1988 एन्झो फेरारी रेस कार निर्माते। 2011 शम्मी कपूर हिंदी चित्रपट अभिनेते निर्माते। 2012 विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करण्याचे विसरू नका।